मागच्या 2-2.5 वर्षाचा बदल तुम्ही डोळ्यांनी पाहताय, शेतकऱ्यांसाठी उभी केलेली भूमिका तुम्ही पाहताय। पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही विचारही करू शकणार नाहीत एवढी मोठी कामं आपल्याला करायची आहेत। तरुण मित्रांनाही सांगतो की येणाऱ्या काळात या तालुक्याला एका विकासाच्या उंचीवर न्यायचं आहे। बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ। बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ। कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो भले घोर अंधेरा छावे, चले चलो चले चलो, कोई राह में ना थम जावे, चले चलो। टूट गई जब उंगली मुट्ठी, पांचों मिली तो बन गई मुट्ठी, एका बढ़ता ही जावे, चले चलो चले चलो, कोई कितना भी बहकावे, चले चलो कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो। पुढाऱ्यांनी यायचं, शब्द द्यायची, ती शब्द फक्त शब्दच राहायची। कुठलीही शब्द कृतीमध्ये उतरताना आपल्याला दिसत नव्हतं। नुसतं पुढाऱ्यांनी बोलायचं, शब्द दिले का इलेक्शन संपायचं, पुढचं इलेक्शन यायचं, काही कामं व्हायची नाही। मी तुमच्याकडे माझी कामांची मार्कशीट, ज्याला आपण म्हणतो गुणपत्रिका, घेऊन आलेलो आहे। मी जर शब्द दिला, मी म्हटलं मी तुमचं काम करतो तर काम करेलच। मी 38 कोटी रुपयाचं, म्हणजे जी प्रशासकीय इमारत आहे तिच्या डबल एवढं मोठं परिवहन कार्यालय उभं करतो आहे। भविष्यातले पुढची 50 वर्ष त्या कार्यालयात आता काही गरज पडणार नाही। तिथं ट्रॅक करतोय, सगळं ट्रेनिंग म्हणजे कम्प्युटराइज टेस्टिंगचं सगळी व्यवस्था करतोय। 38 कोटी रुपयाचा हाय पॉवर कमिटीकडनं प्रस्ताव मंजूर केला। MSCBचा प्रश्न असायचा, तुम्हाला 8 लाख जसे दिले, तालुक्यामध्ये असा प्रश्न आहे, सगळ्या ठिकाणी 200चा ट्रान्सफॉर्मर लागतो, ते 100 वर चालू आहे, मग लाईन ट्रिप होते, शेतकरी अडचणी येतात। 70 कोटी रुपयाचं रवी आबांनी मी टेंडर काढलं। आप्पा, तुम्ही कधी विचार केला होता का? 70 कोटी रुपयाचं टेंडर काढलंय आणि या चाळीसगाव तालुक्यामध्ये 160 ट्रान्सफॉर्मर नवीन। त्या चाळीसगाव शहरामध्ये कार्यालय नव्हती, तलाठी कार्यालय आपण 52 उभी केली, 7 नवीन सजा तयार केल्या, 7 मंडळ कार्यालय करतोय। ग्रामीण भागातली सगळी अर्थव्यवस्था ज्याच्यावर डिपेंड आहे, ही कामं वर्षानुवर्ष रखडली असती। मला नाही वाटत की अजून ही कामं काही वर्ष या चाळीसगाव मध्ये करता आली असती, पण हे केव्हा शक्य झालं? तुमच्या सारख्या लोकांनी मला आमदार केलं, आशीर्वाद दिले, आज हे आपण करून दाखवलं।